त्यानंतर आत्ताची महत्त्वाची घडामोड अशी आहे की राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत, तर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सुषमाताई, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। एक मोठी घडामोड आहे सध्याच्या इतर राजकीय पार्श्वभूमीवरती की राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेत। आपली प्रतिक्रिया? मला यात फार गजब करावा अशी काही बातमी वाटत नाही, कारण काही दिवसांपूर्वी आपणच एक बातमी दाखवली होती की आमचे नेते सन्माननीय आदित्यजी आणि राज्याचे मुख्यमंत्री हे बीकेसीच्या हॉटेल सोफिटेलच्या ठिकाणी भेटले आहेत का, तर ते भेटू शकतात किंवा भेटले असतील किंवा नसतील। राज्याच्या मुख्यमंत्र्याला मुख्य प्रवाहात राजकारण करणारा एखादा नेता भेटतो, तर त्यावेळेला त्या भेटण्याचे प्रत्येक वेळेला अर्थ वेगळे काढण्याची काही गरज नाही किंवा त्यावरनं लगेचच वेगळा अन्वयार्थ करायची सुद्धा गरज नाही। त्यामुळे लेटेस्ट सी की ते नेमके का भेटलेत, कशासाठी भेटलेत, त्याचे संदर्भ ते बाहेर येतील। ते नाही जरी आले संदर्भ तरीही त्यावर कोणाचं बंधन असायचं कारण नाही, अगदी आमचं सुद्धा बंधन असायचं कारण नाही की तुम्ही अमुक एकांना का भेटलात किंवा का भेटला नाही। पण सुषमाताई, कालच बेस्टचा निकाल लागला, तो ठाकरे बंधूंच्या युतीच्या दृष्टीने अत्यंत अपयशी अशा पद्धतीचाच लागला आणि आज ही भेट होतीये। या टायमिंग बद्दल आपल्याला काय वाटतं? नाही, काल बेस्टचा निकाल लागला, पण तो निकाल भाजपच्या तरी कुठे पदरात कौल टाकणारा होता। भाजपसाठी सुद्धा तो अपयशीच निकाल होता। त्यामुळे तो फक्त ठाकरेंच्या विरोधात लागला असा नाही, तो फडणवीसांच्या आणि भाजपच्याही विरोधात लागलेला निकाल आहे आणि एका तिसऱ्या आघाडीचा त्याच्यामध्ये विजय झालेला आहे। आणि हे खरंच पुन्हा एकदा स्पष्ट झालं की बॅलेटवर निवडणूक झाली की भाजपला त्याचं अपयश त्याच्या पदरात पडतं। त्यामुळे लगेचच बेस्टचा निकाल लागला आणि त्यांच्या भेटीगाठी झाल्या म्हणजे काहीतरी वेगळं घडतंय असं काही समजायचं कारण नाही। मला वाटतं नाती जेव्हा सांधली जातात त्यावेळेला त्याच्यात विश्वास फार मोठी गोष्ट असते आणि एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून तो सांधलेला विश्वास असा तोडू नये किंवा कुणीही त्याच्या संबंधाने अविश्वास व्यक्त होऊ नये। सुषमाताई, जरी तुम्ही दोन भावांबद्दलच्या विश्वासाबद्दल बोलत असाल तरी त्याचबरोबर राज ठाकरे यांनी आपलं नातं जे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचं राजकीय नातं आहे ते सुद्धा दूर केलेलं नाही आहे, ही सुद्धा खरी गोष्ट आहे। याबद्दल आपण काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की त्यांचं फक्त देवेंद्रजींच्या सोबतच का बरं, ते कदाचित आता गणेशोत्सव आहे, ते कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या घरी सुद्धा गणपती दर्शनाला जातील किंवा एकनाथ शिंदे त्यांच्याकडे गणपती दर्शनाला येतील किंवा उदय सामंत जे कायम मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षा बाळगून आहेत तेही त्यांच्याकडे जायचा प्रयत्न करतील। त्यामुळे या सगळ्या राजकीय घडामोडी होत राहतील, पण या राजकीय घडामोडींवरून आम्ही अस्वस्थ व्हावं असं काही वातावरण असण्याचं काही कारण नाही। मी खूप वेळा म्हणजे आमच्या सोबत उद्धव साहेब आणि राजजी एकत्र जेव्हा आले, एका मंचावर आले, त्याच्याही आधी जेव्हा दोघांची हॉटेल ताजलान एंड्सला भेट झालेली होती तेव्हाही आमचं म्हणणं होतं की आम्ही आमचं एक ठरवून घेतलेलं आहे, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याशिवाय लढणं अपरिहार्य आहे। पण आजच्या भेटीवरून लगेचच आपण नाही आता सगळं तुटले फुटलेलं आहे, आता काहीतरी परत एकदा भूमिकाच बदललेली आहे, अशा काही निष्कर्षापर्यंत जावं असं मला अजिबात वाटत नाही। धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे आपल्याशी संवाद साधत होत्या आणि आत्ताची जी भेट राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये घडतेय, 15 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर जरी बेस्ट मतपेढीच्या निकालाच्या नंतर ही लगेच भेट घडलेली असली तरी सुद्धा आम्ही असुरक्षित होण्याचं त्यामध्ये काहीच कारण नाही अशा आशयाची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी